हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो ठीक. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6. दुसरा जुना बॉल जो मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केला जाईल. एकंदर धावसंख्या जर आपण पाहिली तर 2.2 षटकाचा खेळ. 20 धावा राफलकावर आहेत. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. साईराज इन्फ्रा सध्या बॅटिंग करत असताना मैदानात पाहायला मिळते. शिवराज भाऊ युवा मंच त्यांच्या विरोधामध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सध्या राफलकावर 20 आहे. तिसऱ्या पंचाची मदत मैदानात घेतली गेली आहे. 3 पंच सध्या आहेत. गोलंदाजाची जी शैली आहे ती चेक केली जाते. कारण ज्या अँगलनं तिसरे पंच उभे आहेत तिथे प्रॉपर कळतं की हा बॉल कुठल्या पद्धतीने डिलिव्हर्ड झालाय. त्यामुळे 3 पंचाची मदत ती मैदानाच्या आतनं घेतली जाते. सध्या जर आपण पाहिलं तर धावफलक 20 धावा आहेत. एक विकेटचं पतन ते आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस हा बॉल जर आपण पाहिला तर तिथे निर्धावच्या स्वरूपानं आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना परशुराम ज्यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहत आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र कमी गतीनं स्लोअर वनचा वापर होता. कमी गतीचा वापर होता आणि त्या कमी गतीच्या बॉलला हेरणं ते शक्य झालं नाही. बॉल निर्धावाच्या स्वरूपानं 5 चेंडूचा खेळ झाला आणि या 5 चेंडू नंतर धावसंख्या ती जर आपण पाहिली तर 20 या आकड्यावर स्थिर आहे. षटक क्रमांक 3 ते सध्या प्रगतीपथावर आहे. या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. गोलंदाज परशुराम कोळी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि त्यानंतर हा फटका खेळलाय. एक रन त्या बॉलवर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती एकंदर 21. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर 21 धावा या राफलकावर आहेत.
जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. जळगाव ग्रामीण स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा. मुख्य प्रायोजक ब्रँड ॲम्बॅसेडर जर आपण पाहिलं तर माननीय सन्माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव. पुरस्कार जे प्रायोजक आहेत श्री चंद्रशेखर दादा अत्तरदे जे आपले पुरस्कार प्रायोजक आहेत. टॉस का बॉस जर आपण पाहिलं तर त्याचे आपले प्रायोजक आहेत श्री नितीन भाऊ सपकाळे, मित्र परिवार सरपंच तुरखेडा. फूड प्रायोजक जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड जळगाव व श्री पवन भाऊ मित्र परिवार मोहाडी श्री पवन भाऊ सोनावणे. बॅटिंग एंड जे प्रायोजक आहेत सिद्धेश ऑर्गॅनिक एनर्जी जळगाव श्री रितेश माळी सर. बॉलिंग एंड प्रायोजक जनाई ट्रेडिंग कंपनी श्री जितेंद्र भाऊ नारखेडे, माजी सरपंच भादली. पॅव्हेलियन नंबर 1 आबासाहेब लीलाधर सोनावणे मित्र परिवार नांदगाव. या दरम्यान बॉल उडावलाय आणि पाठवलं त्याला डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. ओव्हर द बॉलर हेड, वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. पॅव्हेलियन नंबर 2 श्री स्वप्नील भाऊ परदेशी मित्र परिवार ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलाय. ड्रिंक्स ट्रॉली चे प्रायोजक आहेत डॉक्टर कमलाकर पाटील मित्र परिवार, माजी सरपंच कुपणी. सुपर 6 सुपर 4 आणि विकेट चे आपले प्रायोजक आहेत श्री नंदन भाऊ महाजन, सुशीलाई आर्ट्स असोदा. बॉल चे प्रायोजक आहेत श्री सौरभ भाऊ पाटील पद्मालय. ऑन साइडला यावेळेस जोपर्यंत चेंडूला उचलला जाईल तिथे जर आपण पाहिलं तर रन मध्ये वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर ती एकंदर जाऊन पोचली एक धावसंख्येच्या मदतीनं 26-26 वर. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. या ओव्हर नंतर ड्रिंक्स इंटरव्हल ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या 4 चेंडू नंतर जी ड्रिंक्सची ट्रॉली आहे ती मैदानाच्या आतमध्ये जाईल. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय, जास्त उंचीवर गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पहिल्या नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी, विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर धावसंख्या आहे 26 धावा. 3.3 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. विकेट आले 2. रोखले गेले, रापले गेले, बंदिस्त केले गेले. गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये फलंदाजांना अडकवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. यावेळेसचा फटका फसलाय. बॉल हवेत, संधी आहे आणि सेल्फ फॉलोथ्रू मध्ये हा बॉल हातामध्ये थांबलाच नाही आणि खेळाडू तिथे बॅकअपचा फुटबॉल खेळतोय. त्यानं बॉलला पायानं उडवून उडवून पुढे नेलं आणि रन्स दिल्या. शेवटच्या क्षणापर्यंत हा बॉल हातामध्ये बसला नाही. अगदी आंघोळीचा साबण जसा हातामधनं सटकत राहतो अगदी तसा हा बॉल शेवटच्या क्षणापर्यंत सटकत राहिला आणि अखेरीस तो जमिनीवर पडला आणि तिथे जिवंतानाबरोबर रन्सही मिळाले. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना एकंदर 26 वरनं आता पुढे 28 वर कट केलंय. बिटवीन द गॅप खेळलंय. बॉल वेगानं चाललाय. थांबवणं इथे शक्य झालं. रिले फिल्डिंग ते आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगल्या पद्धतीने रिले फिल्डिंग केली. तिथे
बॉलला स्टॉप केलं. रन्स जर आपण पाहिलं तर त्या 2 सेव्ह केल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 वर. प्रत्येक बॉल आणि त्यानंतर येणाऱ्या रन्स ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. सध्या 30 धावा या राफेल कपवर लागलेल्या आपण पाहतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल या ओव्हर नंबर 4चा, यानंतर ड्रिंक्स ट्रॉली ती मैदानामध्ये जाईल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. अपील आहे मात्र विकेट. पंचांकडनं इशारा आलाय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होतंय. खेळाडू बाद. सर्व लाईनमन्स आपल्याला यूट्यूबचे ऑपरेटर जिथे बसलेत तिथे जॉईंट व्हायचे. सर्व लाईन्समन नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या जर आपण पाहिलं तर निलेश चव्हाण जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला. यश देशमुख त्याच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र हा बॉल विकेटच्या मागे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. बॉलला जोपर्यंत उचलला एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. धावसंख्या अगदी सीमित ठेवण्याचा जो मनसुबा आहे प्रोजेक्टेड स्कोअरवर जर आपण इथं नजर टाकली ना तर तो 61 दाखवतोय. आणि प्रोजेक्टेड स्कोअर जर 61 दाखवतोय तर मग तुमची फलंदाजी थोडीशी कमकुवत होते असंच म्हणावं लागेल. सध्या निलेश चव्हाण
गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल. या ओव्हरचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल एक्स्ट्रा कव्हरकडे उडवला. क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल चाललाय वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे येतोय सुपर 4 श्री नंदन भाऊ महाजन, सुशिलाई आर्ट्स असोदा यांचा चौकार. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल एक्स्ट्रा कव्हरकडे उडवलाय. बॉल चाललाय वन बाउन्स, सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4च्या मदतीने वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यावर हा फटका सजवला गेला. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ या क्षेत्राचा वापर करत सध्या कॉपीबुक स्टाईलनं रन्स ज्या राफल कव्हर जोडण्याचा मनसुबा आहे आणि तो यशस्वी होत असताना आपण पाहत आहे. बॅकफुटला गेला, जागा बनवली फटक्याकरता. फ्रंट ऑफ द स्क्वेअर खेळलाय. स्क्वेअर लेग पंचाच्या अगदी समोरनं हा बॉल जोपर्यंत आला तोपर्यंत 1 रन जी राफल कव्हर जोडली गेली. ज्या 1 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर 41 ऑन बोर्ड. 5वं षटक, 5वा बॉल आहे. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल वाईटचा इशारा. पंच अजय पटियाल तिथे इशारा करतायत. धावसंख्या 42. शांतता आहे मैदानामध्ये. ही शांतता भंग करावी लागेल. या दरम्यान बॉलला उडवलंय उंच हवेतनं. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली. कॅच कॅरी झालाय. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद. विकेट्स येत आहेत. रन्स थोडेसे कमी आहेत कारण या आधीच्या मॅचेस ज्या आहेत ते 100+ मध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिल्यात. त्यामुळे या मॅचमधनं ही अगदी तशीच अपेक्षा प्रेक्षकांना आहे. सध्या 42 धावा दाफलकावर आहेत. 4.5 षटकाचा खेळ तो पूर्णत्वाला आलाय. 9022169347 ओव्हर. मला कॉल करा. तुमचं नाव ट्रू कॉल नाही तर व्हॉट्सअपला हाय टाकलं तरी चालेल. आला आला करतो. हो ठीक. हा संध्याकाळी करतो. सगळाच सेटअप
यावेळेस मात्र एक चांगला फटका बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झाला. इथे रन स्मिती 4 50 कम्सअप 50 धावा या राफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5.2 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 50 धावा या राफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं यावेळेस मात्र कट केलाय बॉलला. अप्रतिम अप्रतिम लेट कटच्या माध्यमातून हा स्ट्रोक खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. लेट कट हा फटका क्रिकेटमध्ये आपल्याला सध्या खूप जास्त पद्धतीने पाहायला मिळतो आणि खरं तर लेट कटचा फटका या क्रिकेटच्या विश्वात जर कुठल्या खेळाडूंना आणला असेल तर ते नाव होतं रणजित सिंग जडेजा. रणजित सिंग जडेजा यांनी हा लेट कटचा फटका विकसित केला. मोठी स्टोरी आहे रणजित सिंग जडेजा यांची. या दरम्यान पुन्हा एकदा एक अप्रतिम फटका बॉल चाललाय स्वीपर कव्हर मधनं सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. षटकार आहे. इशारा इथे षटकाराचा आलाय. सन्माननीय चेतन भाऊ बराठे इथे उपस्थित होत आहेत. छत्रपती फाउंडेशनचे ओनर आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेतन भाऊ बराठे इथे उपस्थित झालेत या स्पर्धेच्या निमित्तानं. जेही मान्यवर पाहुणे इथे येत आहेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. जळगाव ग्रामीणच्या खेळाडूंना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं संधी देतोय. काही ॲक्शन्स ज्या थोड्याशा संभ्रमामध्ये आणतायत. मात्र क्रिकेटमध्ये खूप सारे रूल्स आहेत गोलंदाजीच्या ॲक्शनबद्दल. त्यांची चाचपणी होणं गरजेचं आहे. कारण आपण पूर्वीचा काळ पाहिला तर लसित मलिंगासारखी जी गोलंदाजी आहे त्याला पूर्वीच्या काळी लोकांना असं वाटायचं की ती थ्रोची गोलंदाजी आहे. मात्र जसजसा लसित मलिंगा आला त्यानंतर ICCने काही रूल्स सांगितले. त्यानंतर त्या गोष्टी क्लिअर झाल्या. तुम्ही बॉल जसा लोड करता तसाच जर तो डिलिव्हर केला तर त्याला नो ग्राह्य धरलं जात नाही. तुम्ही लोड जिथनं करताय तीच ॲक्शन तुम्हाला कंटिन्यू करावी लागते. तुम्ही लोड केल्यानंतर हात सरळ घेताय म्हणजे तुम्ही जोर घेताय मग त्याला नो म्हणून करार केलं जातं. असे खूप सारे नियम आहेत जे ग्रामीण भागापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. यावेळेस क्रॅकिंग स्ट्रोक बॉल चाललाय सीमारेषा पार चौकार 4. आणखी पारितोषिक आहेत. RK स्पोर्ट्स यांच्याकडून RK स्पोर्ट्स जळगाव मॅन ऑफ द सिरीज करता एक बॅट आहे, बॅट्समन करता एक बॅट आहे, बॉलर करता एक शूज त्यांच्याकडे दिले जातील. कुलदीप भाऊ थोरात यांच्याकडनं ते प्राइज आलंय. सन्माननीय महेंद्र आबा सोनावणे इथे उपस्थित होत आहेत. गिरनाईके शेर या टीमचे संघमालक आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. सध्या मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्येवर जर नजर टाकली तर धावसंख्या 70 धावा. षटक क्रमांक 7 ते सध्या प्रगतीपथावर आहे आणि या दरम्यान एक दमदार स्ट्रोक तो पाहायला मिळालाय. कमबॅक ते करणं गरजेचं आहे. एक तुम्हारे तो एक हमारी ते चित्र सध्या मैदानामध्ये आपण पाहत आहे. एका बॉलवर षटकार आला तर त्यानंतरच्या बॉलवर लगेचच फलंदाजाला शांत करणं ही कामगिरी गोलंदाजाला करायची होती आणि त्यानं त्या फलंदाजाला शांत केलंय. पुढचा बॉल इथे अपील नाही अपलम करता या स्पर्धेमध्ये. LB ची अपील इथे ग्राह्य नाहीये. लेग बायचा इशारा पंच अजय पटियाल यांच्याकडनं येतोय. 71 धावा राफल कव्हर आहेत.
पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेने डिलिव्हर केलाय. फुलर लेंथवर बॉल पिच केलाय. एक सिंगल तिथे दाफलकावर पाहायला मिळते. ही लाईन केव्हाही गोलंदाजाकरता पोषक आणि पूरक असते. ज्या लाईनवर आता बॉल डिलिव्हर केला फुलर लेंथवर, त्या लाईनवर जर गोलंदाजी केली तर निश्चित तुम्ही फलंदाजांना बंदिस्त करू शकता. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे निर्धावाच्या स्वरूपाने निघतोय. हायर आर्म ॲक्शन. एक चांगली गोलंदाजी इथे करत असताना गोलंदाज पाहायला मिळते. या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमधले आतापर्यंत 5 बॉल, त्यानंतर 72 धावा दाफलकावर आहेत. यावेळेस वाईटचा इशारा पंच अजय पटियाला यांचा. बॉल लेग स्टंपच्या बाहेर राहिला. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकते आणि वाईटच्या बरोबरीनं 73 धावा. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 7 मधला. बॅटची कडा विकेटच्या मागे बिटवीन द गॅप बॉल गेलाय. आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग स्टॉप मधनं बॉल निघून जाईल सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झाला. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं ओव्हर समाप्त होतीये नंबर 7 ची. 7 ओव्हर नंतर 77 धावा या दाफलकावर 5 विकेटच्या पतनानंतर. यावेळेस तिथे जोपर्यंत बॉलला रिटर्न केलं अंतिम षटक जे आहे, धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 शॉट, एकच रन आहे. 1 रन शॉट आहे तिथे. नॉन स्ट्राईकचा जो बॅटर आहे त्यानं ती रन्स कंप्लीट करण्याच्या नादात 1 रन शॉट केली आणि ज्यामुळे धावसंख्या 1 न वाढतीये. एकच रन यावेळेस मिळेल. 78 धावा असतील. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल उडवला उंच हवेतनं. क्षेत्ररक्षकाला संधी आहे, मात्र तिथे बॉल त्याच्या हातामध्ये बसायला तयार नाहीये. हातामधनं उडी घेतली त्या चेंडूनं आणि तिथे बॉल बघा, जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने केली गेली. आपल्या जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड जळगाव, सन्माननीय पवन भाऊ सोनावणे ज्यांच्या माध्यमातून हे आपल्याला उपलब्ध करून दिलं गेलं. आणि जर तुम्हाला जेवणाकरता व्यवस्था केली गेली आहे तर आपल्या ताटामध्ये शिल्लक राहील एवढं अन्न कुणीही घेऊ नये, ही मी हात जोडून कळकळीची विनंती करतोय सर्वांना की आपल्या ताटामध्ये शिल्लक राहील एवढं अन्न घेऊ नका. पाहिजे तर 2 वेळेस घ्या, मात्र थोडंसं घ्या आणि तेवढं संपवण्याचा प्रयत्न करा. आणि आपण आपले जे मुख्य प्रायोजक किंवा ब्रँड अँबॅसेडर जे म्हणतो, सन्माननीय माननीय नामदार साहेब गुलाबरावजी पाटील साहेब जे स्वच्छता मंत्री आहेत आणि त्यामुळे स्वच्छता राखण्याचा प्रयत्न प्रत्येकानं करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. स्वच्छता राखणं खूप गरजेचं आहे. यावेळेस फुलटॉस, त्याला उडवलंय. फिल्डिंग चांगली होती, चेक केलं जाईल. तिथे तिसऱ्या पंचाची मदत निश्चित घेतली जाते. चेक केलं जाईल तिथे नक्की काय घडलंय. प्रॉपर
फील झालाय की हा षटकार आहे. त्याची चाचपणी तिथे प्राक्तन यांच्या माध्यमातून केली जाईल. प्राक्तन किणी सचिन, विजय बटाला आणि अजय पटियाल असे 4 ऑफिशियल अंपायर्स आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहत आहे. सेफ आहे. खूप चांगले फिल्डिंग एफर्ट, अप्रतिम लाजवाब फिल्डिंग एफर्ट तिथे आपल्याला पाहायला मिळाले. निलेश चव्हाण तिथे होते आणि अगदी चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल, यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. तिथे गोलंदाज रेडी नव्हता या बॉलवर जाण्याकरता. सुरुवातीला त्यानं दुसऱ्याकडे पाहिलं. इथे पहिले आप ही स्थिती मैदानात पाहायला मिळाली. बॉल कॅरी करतानाही आणि त्यानंतर रिटर्न थ्रो करतानाही एकमेकाकडे पाहत राहिले. पहिले आप मध्ये लखनौच्या नवाबांची ट्रेन गेली होती. इथे हा बॉल गेलाय आणि त्यामध्ये रन्स मिळालेत. एकंदर पूर्वार्धाचा खेळ तो समाप्त झाला आणि पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 91 धावा. उत्तरार्धामध्ये विजयाकरता 92 या धावसंख्येचं आव्हान आहे. नेक्स्ट मॅच गिरनाय शेर आणि छत्रपती फाउंडेशन. बोथ टीम कॅप्टन्स आपण लगेचच टॉस करण्याकरता संपर्क साधा. गिरनाय शेर आणि छत्रपती फाउंडेशन आपले टॉस का बॉस चे स्पॉन्सर्ड आहेत श्री नितीन भाऊ सपकाळे मित्र परिवार सरपंच तुरखेडा. त्या टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईंट व्हायचंय, नाणेफेक करण्याकरता सज्ज व्हायचंय.
दोन्ही टीमचा एक्स्ट्रा खेळाडू आपण लगेचच आमचे स्कोरर त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आपण स्कोररशी लगेचच संपर्क साधायचा आहे. विजयाकरता 92 धावसंख्येचं लक्ष आहे. डीजे थँक्यू. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल त्यावर आक्रमण आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट मिळतीये. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका, पहिला हादरा खेळाडू बाद. पहिल्या विकेटचं पतन इथे आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेस मात्र हा बॉल चाललाय तिथे सरळ सीमा रेषा पार. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र हा बॉल अगदी फुल्लर लेंथवर पिच केलाय. बिग बॅश फॉर्मॅट आहे. 8 ओव्हरच्या मॅच असतील. दोन मॅच सलग जिंकला तो क्वालिफाय. दिवसाला 5च मॅच असतात 8 ओव्हरच्या. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा चेक डाऊन साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय आणि खराब फिल्डिंग. बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे रन्स मिळतील 4. तू संध्याकाळी 6-7 वाजता निघ. तुला बस भेटेल एसी ती पकड आणि डायरेक्ट 10 वाजेपर्यंत नाशिकला जा. तिला रूम करतील. मस्त झोप आणि सकाळी उठून खेळ. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना यावेळेस मात्र हा बॉल तिथे अगदी योग्य तऱ्हेने खेळलाय. समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात बॉल जाईल सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती. अखेरीस 12 धावा. विजयाकरता येणारे 7 ओव्हर आणि 80 धावसंख्येची अजूनही गरज आहे. सुरुवात जर आपण पाहिली तर थोडीशी ढळमळी झाली होती. मात्र शेवटच्या 2 बॉलवर आलेले ते 2 बाउंड्रीज मयूर पाटीलच्या बॅटमधनं आणि त्यामुळे एक सुस्थिती ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ तर नंतर 12ला 1. हॅलो, तुला बोरिवली भाईंदर किंवा मग कल्याण बायपास कुठून पण तुझी टीम साक्षी 11
ते भेटेल ना तुला, ते सगळा देईन, तोच येईल तुला घ्यायला, रिसीव्ह करायला. असं असं त्याचा नंबर ना. हां मग त्याचा नंबर पाठवतो ना तुला, मी तेच बोललो, नंबर पाठवतो, तू फक्त नाशिकपर्यंत कसा पोहोचायचा ते बघ. त्याचा नंबर त्याला पण दिलाय तुझा नंबर, तो कॉल करेल तुला. हां हां ते केला. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. आपल्या षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅकलिपला खाली केला, फक्त सिंगल मिळावी या उद्देशानं हा फटका खेळला गेला. एक सिंगल त्यावर मिळवायची होती आणि इथे जर आपण पाहिलं तर ती सिंगल ती मिळवली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 आहे. 1.3 षटकाचा खेळ. यावेळेस मात्र हा बॉल अगदी चांगल्या पद्धतीने तिथे फलंदाजाला काही नीटसा कळाला नाही. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शिवराज भाऊ युवा मंच हा संघ तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय आणि सध्या जर आपण पाहिलं तर थोडीशी शांतता ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही शांतता भंग करावी लागेल. ही शांतता वादळापूर्वीची आहे हे सांगावं लागेल. मात्र या दरम्यान क्षेत्ररक्षकांनी सहकार्य केलंय आणि त्यानं बॉल लेग बायचा इशारा सीमारेषा पार केलाय. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. चौथी मॅच आहे का? तिसरी आहे ना. 1.5 षटकाचा खेळ, 18 धावा राफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हरचा शेवटचा बॉल. यावेळेस मात्र जोरकास मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते पाहायला मिळालं नाही. निर्धाव बरोबर 2 ओव्हरचा खेळ. 2 ओव्हर नंतर प्रतिषटक 9 या सरासरीनं 18 धावा दाफलकावर आहेत. 2 विकेटच्या पतनानंतर 92 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम शिवराज भाऊ युवा मंच. चला लगेचच पुढचा गोलंदाज सेट करायचा आहे. खूप वेळ जातोय. तिसरीच मॅच सुरू आहे आजच्या दिवसाची. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, स्वीपर कव्हर घेतला होता तो कॅन्सल करून आता पॉइंट मध्ये त्याला बोलवलं गेलंय. बघूया कशा पद्धतीची इथे गोलंदाजी असेल. समोर जर आपण पाहिलं तर अगदी पेट्रोलिंग करताना सीमारेषे लगत क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. या दरम्यान स्क्वेअरलेग मधनं वळवलंय. बॅकवर्ड स्क्वेअरलेग मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षकानं बॉलला उचललं 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. सिंगल सिंगल त्या महत्वाच्या आहेतच, मात्र त्याबरोबर मोठे फटके तेही तुम्हाला मैदानाच्या आतनं खेळावे लागतील. नवीन गोलंदाज प्रवीण पाटील यांना तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. यावेळेस मात्र उडवलाय हा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कॅच कॅरी, विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल. विकेट नंबर 3. तिसरा झटका. फलंदाज अजय सोनावणे बॅक टू द डगआउट.
आपण जिथं गेलो तिथं काम आपलं गॅरंटी आहे. ती दुपारनंतर चालू आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फक्त दिशा दिली, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. एक च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या एक एक रन न पुढे सरकते. मोठे फटके ते पूर्णपणे लुप्त पावलेत. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला जरूर, मात्र त्यामध्ये अपयश आलं. विकेट मिळाली, माघारी परतावं लागलं. तिथे फलंदाजाला मयूर पाटील तो बाद झाला, अजय सोनावणे बाद झालाय, निलेश चव्हाण माघारी परतलाय. रन्स हव्या तेवढ्या धाफलकावर लागलेला नाहीये. या दरम्यान चेंडूला जोपर्यंत रिटर्न केलं वेगानं ती एक रन कंप्लीट करायची होती आणि चांगली रनिंग बिटवीन विकेट सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचलाय तिथे बॅटर. एक रन, त्याच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 21 आहे. 1.4 षटकाचा खेळ. प्रवीण पाटील अगदी योग्य तऱ्हेनं गोलंदाजी करत असताना, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना फलंदाजाला शांत ठेवण्याचा मनसुबा आहे आणि तो यशस्वी होतो. या दरम्यान हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर राहिलाय. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 न वाढते. 22-22. यावेळेस मात्र चांगला बॉल, फुल्लर लेंथ तिथे पिच करण्याचा मनसुबा होता. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल जर आपण पाहिलं तर तिथे विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने गेलाय. डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालाय. येणारे हे निर्धाव बॉल खूप महत्वाचे राहतील, कारण जिथे 100+ टोटल पहिल्या 2 मॅच मध्ये पाहायला मिळालंय, तिथे या मॅच मध्ये 92 धावा लागल्यात. त्यामुळे गोलंदाजांनी रोखणं हेच काम महत्वाचं असेल या मॅच मध्ये. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अगदी यशस्वीरित्या गोलंदाजांनी रोखलं गेलंय. 7.67 त्या सरासरीनं धावा त्यांनी सध्या खर्च केल्यात. चांगला बॉल, फुल्लर लेंथ द बेस्ट वेपन. त्याच पुढच्या टप्प्यावरचा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. 3.1 षटकाचा खेळ. धावसंख्या पूर्ण शांत आहे, ती पुढे सरकत नाहीये. योग्य टप्पा आणि योग्य लाईन लेंथ क्रिकेटमध्ये नेहमी तपासली जाते आणि इथे जर आपण पाहिलं तर त्याच फुल्लर लेंथचा हा बॉल. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर देही एसटीला स्पर्श करतोय आणि विकेटच्या बाजूला जातोय. आणखी एक डॉट बॉलची उद्घोषणा. षटक क्रमांक 4 ते सुरू आहे. 23-3 अशी स्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही स्थिती बदलवली नाही तर मग पराभवाची कडवट चव जी कुणालाही आवडत नाही ती तुम्हाला चाखावी लागेल. आणखी एक निर्धाव, आणखी एक निर्धाव, आणखी एक डॉट बॉल. त्याची उद्घोषणा मैदानात आपण पाहतोय. करंट रन रेट त्याच्यावर जर आपण नजर टाकली तर तो आता 6च्या जवळपास पोहोचलाय आणि रिक्वायर्ड रन रेट 15 त्याच्यावर गेलाय. पुढचा बॉल, आणखी एक निर्धाव, आणखी एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. वीरेंद्र सध्या दर्जेदार गोलंदाजी करतायत. अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ वरनं मारा करत असताना फलंदाजाला शांत ठेवणं, जी कामगिरी त्यांच्या संघ सहकार्याने त्यांच्या खांद्यावर सुपूर्द केली, ती कामगिरी अगदी चोखपणे बजावत असताना वाईटचा इशारा. यावेळेस अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि ही धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती एकंदर 24. 3 विकेटच्या मतदानानंतर डॉट बॉल.
फुलर लेंथ इज द बेस्ट वेपन. दर्जेदार गोलंदाजी, फलंदाजाला बंदिस्त करणारी, त्याला वेटीस धरणारी. मात्र या सर्वांमधनं मार्ग काढावा लागेल. तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, त्यावर तुम्ही तुमचा खेळ दाखवता. वाईटचा इशारा. मेहनत शब्द बोलायला उच्चारायला जरी सोपा वाटला, छोटा वाटला, मात्र सत्यामध्ये मेहनत करायला अडचणी येतात आणि त्याच अडचणी सध्या मैदानामध्ये आहेत. आणखी एक डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू, त्याबरोबर ओव्हर समाप्त झाली. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 धावा फलकावर आहेत. आता विजयाकरता येणारे 24 बॉल आणि 67 रन्स. गोलंदाजीच्या ट्रॅकवर नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी असेल इथे. यावेळीचा बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. समोर बॅटिंग पॅव्हिलियन एंड, तिथे जे साईड स्क्रीनच्या समोर खेळाडू आहेत, आपल्याला सर्वांना तिथनं बाजूला व्हायचंय. ब्ल्यू कलरची जर्सीवाले जे खेळाडू आहेत, आपण सर्वांनी तिकडनं बाजूला व्हायचंय. फोन करतोय, माझा फोन क्रॉस कनेक्शन होते. इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये वाढ होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना यावेळेस जाऊन पोचती ती 31 या आकड्यावर. तिथे बाउंड्री चेक केली जाईल. जा जाऊन बघ.
बाउंड्रीचा इशारा आलाय तिथे. इट्स अ 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर आता ती मात्र पुढे सरकेल. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचती ती 33 वर 3 विकेटच्या पतनानंतर. यावेळेस बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये. पुण्याच्या एकदा सीमारेषा पार. बॅक टू बॅक तिसऱ्यांदा इथे चौकार आलाय 4. सलगच्या 3 बाउंड्रीज इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. ज्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 37 धावा या राफल कव्हर आहेत. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला तिथे खेळला गेला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते. एकंदर 38. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 5 मधला. यावेळेचा बॉल पेसनं विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न होता आणि तो पेस जनरेट केला. बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने नेला आणि या निर्धाव चेंडू बरोबरच धावसंख्या जर आपण पाहिली तर ती स्थिर आहे 38. 5 बॉलचा खेळ ओव्हर नंबर 5 मधला आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे षटक क्रमांक 5 मधला. यावेळेस हा बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं ओव्हर इथे मात्र समाप्त झाली आहे. 5 ओव्हरचा खेळ तर नंतर 38 येणारे. इथनं बॉल शिल्लक आहेत 18 आणि रन्स बनवायचे 54. अठरा बॉल आणि 54 धावा विजयाकरता राफल कव्हर लावायच्या आहेत. एक मोठं टार्गेट ते समोर ठेवले गेले. यावेळेस मात्र आक्रमकता, विध्वंसकता आणि विस्फोटकता. हाय अँड हँडसम स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू टूजी. धावा संख्या जर आपण पाहिली तर या षटकाराच्या मदतीने 44 धावा या राफल कव्हर लागल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. आणखी एक तगडा प्रहार. बॉल सीमा रेषा पार. षटकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 मॅसिव्ह हिट्स त्या आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाल्यात. आता मात्र गिअर चेंज केलाय फलंदाजांनी. ठाऊक आहे त्यांना हा दूरचा प्रवास जर तय करायचा आहे तर मग बस रिक्षाने जाऊन चालणार नाही. इथे हवाई सफर तोच करावा लागेल आणि इथे तो हवाई सफर तो जारी झालाय. कारण एक मोठं लक्ष समोर आहे, दूरचं लक्ष समोर आहे आणि ते अचीव करण्याचा प्रयत्न अगदी योग्य तऱ्हेनं सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल आणखी एकदा बॉलला विकेटच्या मागे खेळलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. नशिबाचा चौकार. कारण क्षेत्ररक्षक होता तिथे त्याला बीट करत असताना हा बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर
ती पुढे सरकत असताना 54 या आकड्यावर. मॅचचा चेहरा बदललाय, रंग बदललाय, खेळ बदललाय. येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 15 आणि रन्स बनवायचे आहेत 38. चित्र बदलतं या सामन्याचं, या मॅचचं. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. ऑफस्टमवर पडला, तिथनं सरळ राहिला, विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने गेलाय. 5.4 षटकाचा खेळ. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 54 आहे. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय बिटवीन द गॅप. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, मॅग्निफिसंट झेल, विकेटचं पतन, खेळाडू बाद. न्यू मॅन इन, नवीन बॅटर मैदानामध्ये परशुराम बॅटिंग करण्याकरता आलाय. ऑलराऊंडर ही भूमिका त्याला मैदानाच्या आत बजावायची आहे आणि सध्याच्या घडीला विध्वंसक अंदाजामध्ये त्याला बॅटिंग करायची आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल उडवलाय चुकीच्या क्षेत्रामध्ये, झेलची संधी आणि तिथे एक चांगला कॅच, विकेटचं पतन. शॉर्ट सिलेक्शन क्रिकेटमध्ये किती महत्वाचं आहे ते पुन्हा आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळालं. शॉर्ट सिलेक्शन मध्ये गफलत आणि त्यामुळे विकेट आली आहे. खेळाडू बाद. येणारे इथनं 12 चेंडू आणि 38 धावा ज्या विजयाकरता गरजेच्या आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. यावेळेस उडवलाय, हा बॉल चाललाय उंच आकाशातनं दूर सीमारेषा पार. आणखी एक मॅसिव्ह हिट, षटकार. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. बघूया कशा पद्धतीचा खेळ होईल इथे. यावेळेस मात्र हा बॉल विकेटच्या मागे, वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन्स आपण मुख्य मंचाच्या समोर रिपोर्टिंग करायची आहे. छत्रपती फाउंडेशन आणि गिरनाई की शेर
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मुख्य मंचाच्या समोर लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. इथे बिहाइंड विकेट, चांगला झेल, विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल, फलंदाज बाद. पवन तायडे आणि नंदन महाजन, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर लगेच या. पवन तायडे, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर आपण संपर्क साधा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. इथे मात्र हा बॉल आतल्या बाजूने वळाला, फलंदाजाला पुन्हा एकदा दिला गेला गुंगारा. आणि हे गुंगारे परवडणारे नाहीयेत, हे डॉट बॉल येणारे परवडणारे नाहीयेत. ही मॅच अगदी दूर निघून जात असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण एका ओव्हरमध्ये तुम्ही 30-35 रन बनवण्याचा विचार कराल तर ते कठीण असतं. 9 बॉलमध्ये 31 ची गरज आहे. इथे एखादा मोठा फटका जर खेळला गेला नाही तर मॅच दूर निघून जाईल. यावेळेस मात्र खेळला गेलाय, उडवलाय बॉलला आणि फेकून दिलाय ते काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधनं सीमारेषा पार. आता येणारे 8 बॉल विजयाकरता 25 धावसंख्येची गरज. इथे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये रन्स मध्ये वाढ होती. 2च्या मदतीने धावसंख्या 69. आता येणारे बॉल 7 रन्स पाहिजेत 23. यावेळेस मात्र हा बॉल एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. विजयाकरता जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही कॅप्टन्सची इथे थोडीशी बातचीत आणि त्यांना रूल्स जे आहेत ते समजवले जात आहेत. डायरेक्ट यायचंच नाही, अंपायरला विचारल्याशिवाय. आता विजयाकरता जर आपण पाहिलं तर समीकरण बदललंय. मगाशी मी ज्याचा उल्लेख केला होता, आता दोन्ही कॅप्टन इथे आहेत. विदाऊट अंपायरची परमिशन आपण ग्राउंड मध्ये येऊ शकत नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सध्या 71 आहे. 4 बॉल मध्ये 21, म्हणजे प्रत्येक बॉलवर मोठ्या फटक्याची गरज आहे. इथे फटका समोरच्या बाजूने खेळलाय, बॅट गॅप मध्ये जाईल का? चांगली फिल्डिंग, बॉलला स्टॉप केलं आणि या बरोबर
विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या अगदी जवळ येत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम साई इन्फ्रा पहिल्यांदा बॅटिंग करताना खूप जास्त रन्स नव्हत्या त्यांच्याकडे, मात्र त्या रन डिफेंड करण्याची ताकद आमच्या गोलंदाजीमध्ये आहे ते मैदानात दाखवलंय. पुण्याच्या एकदा चांगली गोलंदाजी या सर्वच गोलंदाजांनी केली. फलंदाजांना शांत ठेवलं, बंदिस्त ठेवलं, वेटीस धरण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 73. आता येणारे 2 बॉल आणि 19 ची गरज. पुढचा बॉल इथे मात्र खोलटप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर कडे चाललाय. बॉल जाईल सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल, मात्र उशीर झालाय कारण दिवा विझल्यानंतर त्यात कितीही तेल टाका तो पुनर्जीवित होत नाही आणि हा दिवा आता विझला आहे कारण इथे 1 बॉल आणि विजयाकरता 15 ची गरज. येणारा शेवटचा 1 बॉल विजयाकरता 15 धावा. नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क स्लोअर 1 आणि इथे विजयी होतीये टीम साईराज इन्फ्रा. साईराज इन्फ्रा या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील.